कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं दरवर्षी आयोजित करण्यात येणारे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन यंदा 26 ते 30 डिसेंबर या कालावधीत भरवण्यात येणार असून या प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। यंदाचे हे प्रदर्शनाचे 20वे वर्ष असून कृषी व औद्योगिक क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना या प्रदर्शनाच्या निमित्तानं यावर्षी मिळणार आहे। प्रदर्शनाच्या तयारीसाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपाचे भूमिपूजन उभारणीचा शुभारंभ रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या शुभ हस्ते पार पडला। यावेळी बाजार समितीचे सभापती सतीश इंगवले, उपसभापती नितीन ढापरे, संचालक प्रकाश पाटील, विजय कुमार कदम, संभाजी काकडे, संभाजी चव्हाण, सर्जेराव गुरव, राजेंद्र चव्हाण, जगन्नाथ लावंड, जयंतीबाई पटेल, गणपत पाटील, प्रभारी सचिव आबासू पाटील आदीसह मान्यवर उपस्थित होते। शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समिती सदैव तत्पर असून शेतकरी केंद्रबिंदू मानून संस्था कार्यरत आहे। या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ज्ञानात निश्चितच भर पडणार असून शेतीमध्ये यांत्रिकीकरण वाढावे हा यामागील प्रमुख उद्देश असून यावर्षी सुमारे 400 स्टॉल या प्रदर्शनात सहभागी होणार असल्याचं मंडप भूमिपूजनानंतर बोलताना ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर म्हणाले। यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाच्या मंडपाच्या भूमिपूजनाच्या समारंभाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहात। हे 20वे वर्ष आहे। हे प्रदर्शन अखंडपणे चालू आहे। लोकनेते विलासराव पाटील उंडाळकर यांनी काकांनी या प्रदर्शनाची सुरुवात केली। चव्हाण साहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं दरवर्षी हा कार्यक्रम अविरतपणे 20 वर्ष चालू आहे। पण यावर्षी आचारसंहिता असल्यामुळं हा कार्यक्रम घ्यायला आपल्याला थोडासा वेळ झाला आणि सातारा जिल्ह्यामध्ये शासकीय पातळीवरती प्रामुख्यानं जी प्रदर्शनं भरवली जातात शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पडवण्यासाठी, त्यामध्ये आपल्या या प्रदर्शनाचा समावेश आहे। आणि आज या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये नवीन तंत्रज्ञान कसं मिळेल आणि त्यातून त्यांना त्यांच्या उत्पन्नात कशी भर पडेल यासाठी या कृषी प्रदर्शनाचा सगळ्यांना लाभ व्हावा हीच अपेक्षा आपण सर्वांनी सहकार्य करावं ही विनंती। यांत्रिक AI आपण ऊसाची लागवड कशी AI टेक्नॉलॉजीवरती आपण करू शकतो याच्यावरती प्रामुख्यानं आपल्याला भर राहणार आहे।